नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज परत एकदा आपण क्लास 5 च्या मुलांसाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। लेसन आहे आपला मेजरिंग टाइम। ठीक आहे, प्रॉब्लेम सेट 43 आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, त्याच पद्धतीने या लेसनच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला क्लास 5 चे बाकीचेही लेसन्स बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, प्लेलिस्ट वाइज ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर आजचा जो प्रॉब्लेम सेट आहे त्यामध्ये आपण काय बघणार आहे तर क्लॉक शिकणार आहे आपण। ठीक आहे, आणि ते क्लॉक रीड कसे करायचे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। म्हणजे काही काही मुलांना अजूनही क्लॉक्सशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात आणि त्यांना ते समजत नाही की कोणता काटा म्हणजे मिनिट काटा असतो आणि कोणता काटा म्हणजे हवर काटा असतो किंवा सेकंड काटा असतो, हे अजून गोष्टी क्लिअर नसतात। त्यामुळे त्यांना थोड्या अडचणी येतात। त्या सगळ्या अडचणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये दूर करणार आहोत। ठीक आहे, तर बघा आता फर्स्ट क्वेश्चन रीड करूया आपण। राइट द टाइम शोन इन ईच क्लॉक इन द बॉक्स गिवन बिलो इट। म्हणजे तुम्हाला काय करायचंय, हे क्लॉक्स दिलेले आहेत आणि क्लॉक्सचं जे टायमिंग आहे ते तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, राईट करायचं आहे। ठीक आहे, पण आता टाइम मेजर कसं करायचं किंवा किती वाजले हे कसं सांगायचं, तर त्यासाठी बघा त्यामध्ये आपल्या इथं दोन एरोज दाखवलेले आहेत। ठीक आहे, दोन एरोज आहेत पण त्या दोन्ही एरोची जी लेंथ आहे ती काय आहे बघा, कमी जास्त आहे। बरोबर आहे, आता जो छोटा एरो असतो त्याला आपण काय म्हणतो तर हवरचा एरो। ठीक आहे, आणि जो बिगेस्ट म्हणजे जो मोठा आहे त्याला आपण काय करणार आहे तर मिनिट एरो असं म्हणू शकतो। बरोबर आहे, आता या ठिकाणी बघा आता फर्स्ट आपण काय करणार आहे तर हवरचा जो एरो आहे तो कोणत्या नंबर्स वरती आहे किंवा कोणत्या दोन नंबरच्या मध्ये आहे हे बघणार आहे आपण। बरोबर आहे, आता फर्स्ट क्लॉक जर ऑब्झर्वेशन केलं आपण तर यामध्ये बघा हा जो एरो आहे तो कुठे आहे तर 2 आणि 3 च्या मध्ये आहे। बरोबर आहे, त्यामुळे हा काय झालेला आहे म्हणजे किती हवर्स किती वाजलेले आहेत यामध्ये तर 2 वाजून गेलेले आहेत। बरोबर आहे, म्हणजे 2 वाजून गेलेले आहेत। आधी आपण मराठीत बघूया, तर या ठिकाणी बघा काय झालेले आहे तर 2 वाजून गेलेले आहेत। आता मिनिट्स कसे काउंट करायचे तर मिनिट्स काउंट करताना आपल्याला काय करायचंय बघा 12 पासून काउंट करत जायचे। म्हणजे 12 to 1 यामध्ये किती असतात तर 5 मिनिट्स असतात, नंतर 1 to 2 मध्ये किती असतात 5 मिनिट्स असतात। असे टोटल किती मिनिट्स होणार आहेत हे जर काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं, एक सिंपल मेथड आहे। त्यासाठी काय करणार आहे बघा तर तो जो गॅप आहे ते गॅप्स किती आहेत हे आपण बघणार आहे। आता मिनिटचा जो काटा आहे तो किती वर आहे 5 वरती आहे। बरोबर आहे, म्हणजे आपण काय करू शकतो बघा 1 2 3 4 आणि 5 आहे। बरोबर, किंवा मग डायरेक्टली आपण काय करू शकतो, तो जो नंबर आहे इथला नंबर कुठला आहे आपला 5 आहे, तर 5 नी 5 ला मल्टिप्लाय करायचं। म्हणजे काय करणार 5 चा टेबल 5 पर्यंत काउंट करायचा। म्हणजे किती झाले बघा तर 5 5 जा 25, म्हणजे किती मिनिट्स झालेले आहेत आपले तर 25 मिनिट्स झालेले आहेत। पण किती वाजून झालेले आहेत तर 2 वाजून तर गेलेले आहेत, म्हणजे 2 वाजून 25 मिनिट्स। बरोबर आहे, आता जर हेच जर आपल्याला इंग्लिश मध्ये सांगायचं असेल तर आपण कसं सांगणार, म्हणजे एखादी गोष्ट घडून गेलेली असेल तर आपण काय म्हणतो त्याला पास्ट मध्ये। बरोबर आहे, म्हणजे पास्ट। बरोबर, त्यासाठी मग इथं आपण काय म्हणणार आहे तर किती मिनिट्स होऊन गेलेले आहेत आपले, म्हणजेच काय म्हणणार आहे आपण या ठिकाणी तर 25 मिनिट्स। बरोबर आहे, 25 मिनिट्स झालेले आहेत। बरोबर, 5 वरती काढताय म्हणजे 5 5 चा किती झाले 25 मिनिट्स। पास्ट म्हणजे होऊन गेलेले आहेत, किती वाजून तर 2 वाजून। बरोबर आहे, म्हणजे 2 वाजून 25 मिनिटं या ठिकाणी झालेले आहेत। हे मराठीमध्ये झालं। तेच जर आपण इंग्लिश मध्ये लिहिताना काय लिहितो तर 25 मिनिट पास्ट 2, म्हणजे 2 वाजून किती मिनिटं झालेले आहेत आपले 25 मिनिटं या ठिकाणी झालेले आहेत। ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट मध्ये आता परत एकदा हवर काटा जो आहे तो चेक करणार आहे। हवर काटा म्हणजे स्मॉलेस्ट असतो तो। ठीक आहे, तो कुणावर आहे तर 8 वर आहे। बरोबर आहे, पण आता या ठिकाणी काय झालेलं आहे तो बिगेस्ट म्हणजे जो मिनिट काटा आहे तो किती वर आपला 10 वरती आहे। बरोबर आहे, म्हणजेच हा जो काटा आहे हवरचा तो काय झालेला आहे 7 पासून पुढे पास झालेला आहे। म्हणजे किती मिनिट झालेले आहेत बघा 10 वरती आहे, म्हणजे 10 5 जा किती होतात आपले, म्हणजे 5 चा टेबल ऍक्च्युअली तो ज्या मिनिट काटा ज्या नंबरवर आहे त्या नंबर पर्यंत म्हणायचं आपल्याला। म्हणजे 10 5 जा किती झाले आपले तर 50 मिनिट पास्ट, किती वाजून तर 7 वाजून। हा जर काटा 8 म्हणजे 9 च्या इथं आसपास असता तर आपण काय लिहिलं असतं पास्ट 8 लिहिलं असतं, पण हा ऍक्च्युअली काय आहे 7 आणि 8 च्या लाईन्स वरती आहे, म्हणजे
7च्या थोडंसं पुढं आणि 8च्या थोडंसं किंचित मागं आहे. म्हणून आपण म्हणजे आता 8 वाजायला आलेले आहेत ना, 10 मिनिट्स फक्त बाकी आहेत, त्यामुळे तो काटा जवळजवळ 8च्या गेलेला आहे. म्हणून किती वाजलेले आहेत बघा, तर 7:50 झालेले आहेत. मराठीत थोडं उलटं वाचतात आणि इंग्लिशमध्ये अपोजिट येतात. इथं काय किती मिनिट पास्ट म्हणजे होऊन गेलेले मिनिट्स किती आहेत आपले, तर 50 मिनिट्स आहेत. किती वाजून, तर 7 वाजून, म्हणजे 50 मिनिट पास्ट 7 असं आपण या ठिकाणी म्हणणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आता या ठिकाणी तर सिंपलच आहे. आता इथं तर जो हवरचा काटा आहे तो कितीवर आहे आपला, 8 वरती आहे. आणि 1 म्हणजे 1 वरती असल्यामुळे 5 1 जा 5, म्हणजे इथं काय लिहिणार आहे बघा आपण, तर 5 मिनिट पास्ट 8 म्हणजे 8 वाजून 5 मिनिटं या ठिकाणी झालेली आहेत. ठीक आहे. नेक्स्ट. आता या ठिकाणी बघा 4 आणि 5च्या मध्ये आपला काय हवर काटा आहे आणि मिनिट काटा कितीवर आहे आपला, 8 वरती आहे. म्हणजे 8 5 चा किती होतात, तर 40 होतात. त्यामुळे या ठिकाणी येताना काय येणार आहे, 40 मिनिट पास्ट किती असणार आहे, 4 म्हणजे 4 वाजून किती मिनिटं झालेले आहेत या ठिकाणी, 40 मिनिटे झालेली आहेत. हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. आता आपण बघणार आहे सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत. सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, ड्रॉ द हँड्स ऑफ द क्लॉक टू शो द गिव्हन इन द बॉक्सेस. म्हणजे आपल्याला काय करायचे आहेत, तर मिनिट हँड्स आणि जो हवर हँड्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचे आहेत. मगाशी काय होतं, त्यांनी ड्रॉ करून दिलेले होते आणि आपल्याला टायमिंग सांगायचं होतं. आता काय सांगितलेलं आहे, त्यांनी ऑलरेडी टायमिंग दिलेले आहेत आपल्याला आणि ते टायमिंग आपल्याला काय करायचे, तर ड्रॉ करायचे आहेत. बरोबर आहे. आता फर्स्ट टायमिंग बघा 4:30. 4:30 म्हणजे किती झाले आपले, तर 30 म्हणजे 30 मिनिट झाले. बरोबर आहे. आता 30 मिनिट्स कुठे येतात बघा, तर जर तुम्हाला डायरेक्टली कळत नसेल की 30 मिनिट्स कुठे येतात, तर त्यावेळेला काय करायचंय सुरुवातीला, तर 5चा टेबल काउंट करत जायचंय. म्हणजे 5 1 जा 5 2 जा 10 5 3 जा 15 5 4 जा 20 5 4 जा 5 5 जा 25 आणि 5 6 जा किती असणार आहे, 30. म्हणजे जो मिनिट हँड आहे तो काय असणार आहे, 6 वर येणार आहे. बरोबर आहे. पण किती वाजून, तर 4 वाजून. म्हणजे जो हवर हँड आहे तो काय असणार आहे आपला, तर 4च्या थोडंसं पुढं किंवा 4च्या आसपास तो नंबर येणार आहे. हा झालेला आहे आपला फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, क्वार्टर पास्ट 9. आता मी मगाशी सांगितलं पास्ट म्हणजे काय, तर होऊन गेलेले. आता क्वार्टर म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल, तर क्वार्टरचं मिनिंग असं होतं की तुमचा जो आता समजा हा पूर्ण भाग आहे, त्या पूर्ण भागाचे 4 भाग केले तर हा जो एक भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, क्वार्टर असं म्हणतो. बरोबर आहे. आता या क्वार्टरचे 2 मिनिंग असं आपल्याला येणार आहेत. एक तर आहे क्वार्टर 2 आणि दुसरा असणार आहे क्वार्टर पास्ट. म्हणजे काय, क्वार्टर पास्ट म्हणजे काय, तर 15 मिनिटं झालेली आहेत आणि जर क्वार्टर 2 असं असेल तर काय असणार आहे, तर 15 मिनिटं कमी आहेत. म्हणजे तेवढे वाजायला 15 मिनिटं कमी आहेत. 2 चा अर्थ काय, तर अजून 15 मिनिटं कमी आहेत. कशाला, तर आता इथं क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं, इथं क्वार्टर पास्ट 9 सांगितलेले, म्हणजे 9 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला इथं क्वार्टर ज्या वेळेला देतील त्यावेळेला 15 मिनिट्स तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. म्हणजे आता बघा पास्ट 9 म्हणजे काय असणार आहे, जो हवर हँड आहे तो काय असणार आहे आपला, 9 वरती असणार आहे. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट क्वार्टर पास्ट म्हणजे 9 वाजून किती मिनिटं झालेले आहेत आपले, क्वार्टर मिनिटं म्हणजे 15 मिनिटं. 5 3 जा 15 म्हणून किती झालेले आहेत इथं, क्वार्टर पास्ट 9. बरोबर आहे. म्हणजे 9 वाजून 15 मिनिट्स या ठिकाणी झालेले आहेत. 9 वाजून 15 मिनिट्स झालेले आहेत. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा मी आताच तुम्हाला म्हटलं क्वार्टर टू 5. क्वार्टर टू 5 म्हणजे काय, तर 5 वाजायला अजून 15 मिनिट्स कमी आहेत. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला वॉच मध्ये क्वार्टर येईल त्यावेळेला तुम्ही काय करणार आहे, 50 मिनिट्सचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी घेणार आहे. बरोबर आहे. क्वार्टर टू 5. क्वार्टर टू 5 म्हणजे काय, आता या ठिकाणी बघा जो आपला क्वार्टर टू 5 सांगितलेलं आहे, म्हणजे 5 ला किती मिनिटं कमी आहेत आपले, 15 मिनिटं कमी आहेत. 15 म्हणजे बघा इकडून उलट काउंट करत यायचं, म्हणजे 1 2 आणि 3. पण शक्यतो काय असतो, क्वार्टर 2 म्हणजे एकतर 3 वर काटा येतो किंवा एकतर 9 वर येतो. बरोबर आहे. क्वार्टर 2 म्हणलं की 9 वर काटा येतो आणि क्वार्टर पास्ट म्हणलं तर तो काय येतो, 3 वर काटा येतो. म्हणजे मिनिट हँड जो आहे तो काय असणार आहे आपला, 9 वर असणार आहे. आणि किती वाजून झालेले आहेत, म्हणजे कितीला 5 ला किती मिनिट्स कमी आहेत, तर 15 मिनिट्स कमी आहेत. म्हणजे तो जो हवर हँड आहे तो काय असणार आहे आपला, 4च्या थोडा पुढं आणि 5च्या थोडासा मागच्या साईडला असणार आहे. म्हणजे 4:45 असं मराठीत म्हणतो आपण. बरोबर आहे. तर तसंच बघा इथं आपल्याला सांगितलेलं आहे 20 मिनिट पास्ट 11 म्हणजे 11 वाजून किती मिनिट पास झालेले आहेत. हवर हँड कुठं असणार आपला, 11 वर असणार आहे. आणि 20 मिनिट्स कुठे येतील बघा आपले,
5, 10, 15 आणि 20. म्हणजे जो हँड आहे आपला मिनिट हँड तो काय असणार आहे 4 वरती असणार आहे. बरोबर आहे. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. ओके. क्वेश्चन नंबर 3 आपण या ठिकाणी बघत आहोत. क्वेश्चन नंबर 3 आपण बोर्डवरती लिहिलेला नाही आहे, डायरेक्ट बुक्स मधून रीड करणार आहे आणि आपण काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे बुक्स तुम्हीही रेफर करा, क्वेश्चन्स तुम्हीही रीड करा, जेणेकरून तुम्हालाही अंडरस्टँड होईल की क्वेश्चन काय आहे. ठीक आहे. तर मग चला थर्ड वन क्वेश्चन बघूया. इफ अ बस दॅट लिव्स नाशिक ऍट 5 o'clock इन द मॉर्निंग. ठीक आहे. म्हणजे बस काय झालेली आहे बघा. आपण क्वेश्चन रीड करत करत काय करणार आहे आन्सर्स राईट करणार आहे. अ बस काय सांगितलेलं आहे दॅट लिव्स काय गेलं कुठून सुटली आहे नाशिक ऍट 5 o'clock. ठीक आहे. अँड पुढं काय सांगितलेलं आहे रिचेस पुणे म्हणजे पुण्यामध्ये रीच झाली आहे. किती वाजता रीच झाली आहे तर सेम डे ऍट द 10:30 ऍट 10:30. ठीक आहे. 10:30 ला रीच झाली आहे. तर पुढे काय विचारलं त्यांनी हाऊ लॉंग डज द जर्नी टेक. म्हणजे ती जी जर्नी होती प्रवासाची ती किती तासाची म्हणजे किती हवर्सची किती मिनिट्सची होती ते आपल्याला या ठिकाणी काढायचे. आताचं कॅल्क्युलेशन खूप इझी आहे का तर आता या ठिकाणी बघा मॉर्निंग म्हणजे सकाळी 5 वाजता बस निघालेली आहे आणि 10:30 ला या ठिकाणी पोहोचलेली आहे. जर तुम्हाला टायमिंग म्हणजे सकाळी आणि रात्रीचं असं दिलं असतं तर थोडंसं तुम्हाला काय करायला लागेल तर व्हेरिएशन करायला लागले असते. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी आपण काय करणार आहे तर बघा बस किती वाजता पोहोचली आहे रिचेस ऍट किती वाजता 10:30. बरोबर आहे. आणि निघाली कधी होती बघा लिव्स ऍट किती वाजता निघाली होती तर 5 वाजता निघाली होती. बरोबर आहे. म्हणजेच या दोघांचं आपण काय करणार आहे या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करणार आहे. बरोबर आहे. इथं आहेत आपले मिनिट आणि इकडे असणार आहेत आपले हावर्स. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 0 मधून 0 गेले किती राहिले 0. 3 मधून 0 गेले 3 राहिले. 10 मधून 5 गेले या ठिकाणी 5 राहिले. बरोबर आहे. म्हणजेच जर्नी किती तासांची होती आपली 5 hours 30 minutes असणार आहे. त्यामुळे इथे काय लिहिणार आहे बघा आपण 5 hours 30 minutes काय सांगितलेलं आहे डज लॉंग डज काय असणार आहे द जर्नी टेक. ठीक आहे. हा होता आपला थर्ड क्वेश्चन. आता बघूया फोर्थ क्वेश्चन. फोर्थ वन क्वेश्चन काय दिलेला आहे तो बघूया आपण आणि तोही सॉल्व्ह करूया. काय सांगितलेलं आहे बघा अ प्ले दॅट वॉज टू स्टार्ट ऍट 9:15 ऍट नाईट. प्ले कधी स्टार्ट झालाय कितवा क्वेश्चन चालू आहे आपला फोर्थ क्वेश्चन चालू आहे. आणि फोर्थ क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी अ प्ले स्टार्ट ऍट किती वाजता स्टार्ट झालेला आहे 9:15 म्हणजे 9:15 चालू होणार होता. बरोबर आहे. पण काय झाले बघा वॉज डिले बाय हाफ अँड हावर बिकॉज ऑफ अ पॉवर आउटेज. म्हणजे पॉवर आउटेज मुळे काय झालेलं आहे डिले झालेला आहे. काय झालेलं आहे डिले झाले. काय झालं तर किती मिनिट झालेले आहेत हाफ हावर. हाफ हावर म्हणजे काय असतं हाफ. हाफ म्हणजे अर्धे. आता एका तासाचा अर्धा म्हणजे 1 तासात किती असतात आपले 1 hour मध्ये किती असतात 1 hour मध्ये तर 60 minutes असतात. बरोबर आहे. आणि हाफ hour मध्ये किती मिनिट्स असतात आपले तर 30 minutes असतात. बरोबर आहे. म्हणजे शो किती मिनिट्स लेट झालेला आहे आपला तर 30 minutes लेट झालेला आहे. म्हणजेच आपल्याला काढायचं काय आहे या ठिकाणी व्हॉट टाइम डीड द प्ले स्टार्ट. म्हणजे जर टाइम अर्धा तासानं डिले झाला असेल तर शो किती वाजता स्टार्ट झाला हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे काढायचं आहे. देअरफॉर द शोज स्टार्ट ऍट काय असणार आहे 9:15 प्लस किती असणार आहे 30 minutes. मिनिट्स मध्ये आहे त्यामुळे या साईडला लिहिलेलं आहे. इथं 0.0 असंही लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. हे असणार आहेत आपले मिनिट्स आणि हे असणार आहेत आपले हावर्स. ठीक आहे. या ठिकाणी आपण काय करणार आहे ऍडिशन करणार आहे म्हणजे ऍक्च्युअल टाइम किती लागलं म्हणजे किती वाजता शो स्टार्ट झाला हे आपल्याला कळेल. इथं बघा हे आले 5 इथं आले 4 आणि इथं आले 9 म्हणजे द शो स्टार्ट ऍट 9:45 o'clock.
हे आन्सर असणार आहे. ओके, आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. 5th वन क्वेश्चन आणि लास्ट वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला सांगायचं आहे मला की तुम्ही ही आपल्या बरोबर ज्या वेळेला आपण बोर्डवरती एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो त्यावेळेला तुम्ही एकदा गणित एक्झाम्पल बघत जा कसे सॉल्व्ह केलेले आहे. त्याच्यानंतर न बघता एकदा एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि नंतर चेक करा की एक्झाम्पल बरोबर आहे का. आणि इन केस जर एक्झाम्पल रॉंग असेल तर परत एकदा बघा व्हिडिओ आणि कुठं मिस्टेक झालेल्या आहेत त्या चेक करा आणि त्या मिस्टेक परत होणार नाही त्याची काळजी घ्या, जेणेकरून तुमचं मॅथ्स अजून परफेक्ट होईल. ठीक आहे, आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. ओके, तर मग चला स्टार्ट करूया 5th वन क्वेश्चन. आता 5th वन क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. इफ अ ट्रेन लिव्हज मुंबई ऍट काय सांगितलेलं आहे 10:15 ऍट 9. राईट करत जाऊया क्वेश्चन्स, म्हणजे समजायला इझी होतं आपल्याला. जेव्हा वर्ड प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेला क्वेश्चन्स जसं रीड करत जाईल तसं आपल्याला जे जे गिव्हन दिलेलं आहे क्वेश्चन्स मध्ये ते काय करायचं फर्स्ट राईट करून घ्यायचं, जेणेकरून काय होतं तर आपल्याला गिव्हन समजतं आणि एक्झाम्पल मध्ये काय करायचं आहे नेमकं हेही आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, आता इथं काय सांगितलेलं आहे बघा. ट्रेन लिव्हज कुठून ऍट किती मुंबईवरून लिव्ह झाली आहे किती वाजता बघा 10:15 ऍट नाईटला म्हणजे रात्री 10:15 लेफ्ट जी ट्रेन आहे ती निघाली आहे मुंबईवरून. ठीक आहे, रिचेस नागपूर ऍट किती वाजता पोहोचली 1:30 ऍट आफ्टरनून. आता यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे रात्री नाईटला म्हणजे रात्री 10:15 ट्रेन निघालेली आहे आणि पोहोचली आहे कितीला तर दुपारी म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30 वाजता ट्रेन त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. ठीक आहे, आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा. देन 1:40 ऍट द नेक्स्ट आफ्टरनून हाऊ लॉंग डज द जर्नी टेक. आणि ती जी जर्नी आहे ती किती हवर्सची होती किंवा मिनिट्सची होती ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे, जसं की फर्स्ट क्वेश्चन होतं तसं. पण त्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय होतं तर सकाळचंच टायमिंग दिलं होतं. म्हणजे बघा इथं नाशिक ऍट 5 o'clock निघाली होती गाडी आणि 10:30 पोहोचली होती. त्यामुळे आपण काय केलं डायरेक्टली सबस्ट्रॅक्शन केलं आणि आपलं आन्सर आलं. पण या ठिकाणी तसं होणार आहे का तर नाही, कारण काय आहे पिरियड जास्त आहे त्यामुळे तो पिरियड कसा कॅल्क्युलेट करायचा ते आता बघा. तर या ठिकाणी बघा एक काम करायचंय आपल्याला. इथं 10:50 ऍट नाईट होतं बरोबर आहे, म्हणजे फर्स्ट कॅल्क्युलेशन काय करणार आपण 10:50 ऍट नाईट टू 10:50 ऍट मॉर्निंग. काय असणार आहे बघा म्हणजे रात्री 10:15 ते दुसऱ्या दिवशीचे 10:15 म्हणजे किती पिरियड झाला आपला बरोबर तर 12 तासांचा पिरियड होतात. म्हणजे टोटल टाइम काय असणार आहे इथं 12 hours लागतील बरोबर आहे. हे झालं आपले कुठून कुठपर्यंतचे रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत किती झाले 12 तास झाले बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचे बघा. ऍक्च्युली आता बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जे टायमिंग आहे ते आपण तिथं चुकीचं लिहिलेलं आहे थोडंसं. इथं बघा नागपूर ऍट 1:40 तर नेक्स्ट आफ्टरनून म्हणजे इथं किती असणार आहे 1:40 बरोबर आहे. म्हणजे 1:40 गाडी काय पोहोचलेली आहे नागपूरला बरोबर आहे. आता आपल्याला या ठिकाणी बघा आपण आताच काय केलं तर 10:15 to 10:15 म्हणजे नाईट टू मॉर्निंगचं जेवढं हे होतं टायमिंग होतं ते काढलं किती आलं आपलं 12 hours आले बरोबर आहे. पण आपल्याला आता काय करायचंय बघा तर 10:15 ऍट मॉर्निंग टू 1:40 आफ्टरनून किती टायमिंग होईल या ठिकाणी किती टाइम लागेल बघा. टोटल टाइम किती लागणार आहे या ठिकाणी आपल्याला तर बघा 10:15 to 11:15 1 hour झाला. 11:15 to 12:15 म्हणजेच किती झाले 2 hours झाले आणि 12:15 to 1:15 म्हणजेच आपले किती झाले आपले 3 hours झाले. ऍक्च्युली आपल्याला इथं 1:40 न घेता आपण काय करणार आहे 1:15 पर्यंतच काढणार आहे. म्हणजे आपल्याला इथं टोटल हावर्स किती लागले तर 3 hours लागले बरोबर आहे. आता बघा मिनिट्सचं कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे आपण इथं 15 मिनिट्स पर्यंत काढलं होतं आणि ऍक्च्युली आपल्याला किती मिनिट्स लागलेले आहेत 40 मिनिट्स लागलेले आहेत बरोबर आहे. देन द मिनिट्स आर किती लागले बघा तर 140 मायनस 1:15 केले म्हणजे तुम्ही डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन करा किंवा हे करा 140 आणि इथं आले 1:15 म्हणजे इथं आले आपले
5, इथं 10 झाले, इथं 3 झाले, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, 3 मधून 1 गेले, 2 राहिले आणि इथं आले 0. म्हणजे किती मिनिट्स राहिले आपले इथं? 25 मिनिट्स. बरोबर आहे. म्हणजेच आता आपल्याला काय करायचंय तर टोटल टाइम किती घेतला गाडीने ते आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे तिथे काय लिहिणार आहे? द टोटल टाइम टू टेक. किती वेळ लागला गाडी पोहोचायला? तर पहिल्यांदा तर किती आवर्स झाले बघा आपले? रात्री 12 ते सकाळी हे 12 तास झाले. बरोबर आहे, हावर्स मध्ये. नंतर किती हावर्स लागले? 3 हावर्स. आणि मिनिट्स किती लागले आपले? तर 25 मिनिट्स. म्हणजे हावर्सची कॅल्क्युलेशन केली तर 12 प्लस 3 किती आले आपले? 15 हावर्स आले. आणि हे प्लस 25 मिनिट्स म्हणजेच किती लागले बघा? 15 हावर्स 25 मिनिट्स एवढा वेळ त्यांना लागला आहे. कुठून? मुंबईवरून नागपूरला पोहोचायला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आपली शिकवण्याची मेथड तुम्हाला समजली का? आज जे क्लॉक शिकवलं ते तुम्हाला समजलं का? तेही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, त्याच्यामुळे त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये म्हणजे प्रॉब्लेम सेटमध्ये. तोवर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.